आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। उत्तर दक्षिण और अक्कलकोट विधानसभा क्षेत्र के आमदार विजय कुमार देशमुख, सुभाष देशमुख और कल्याण शेट्टी को टिकट देने का विरोध कर रहे बीजेपी पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ताओं के बारे में और सोलापुर एयरपोर्ट उद्घाटन के समय बीजेपी के 11 आमदार में से सिर्फ एक ही आमदार इस कार्यक्रम में शामिल थे। इन दोनों बातों को लेकर सोलापुर के पालक मंत्री ने क्या कहा, देखिए। असं आहे की कुठल्याही सामाजिक संस्थांमध्ये जिवंत माणसांच्या सामाजिक संस्थांमध्ये अगदी बँक आहे, पतसंस्था आहे, अगदी देऊळ आहे, तर अशा प्रकारचं मी अध्यक्ष होणार, मला केलं नाही, मी बाहेर पडलो असं असतं. राजकारणात ते थोडं जास्त असतं, कारण राजकारणामध्ये जो जो येतो त्याला लवकरात लवकर सत्ता स्थान मिळवण्याची घाई झालेली असते, त्याला पेशन्स नसतो. आणि तो पेशन्स नसल्यामुळे जी निवडणूक येईल त्यात मला द्या, जी निवडणूक येईल त्याला मला द्या, जी निवडणूक येईल त्याला मला द्या, असा एक मोठा वर्ग डेव्हलप झालेला असतो. तो तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर पुन्हा एकदाच ठिकाणावर येतो. त्यामुळे असे जे जे काही इच्छा व्यक्त करणारे आहेत ते त्या पार्टीने तिकीट घोषित केलं की सगळे कामाला लागतील. ऑनलाईन कार्यक्रम होता, त्यामुळे अनेकांनी आपापल्या ठिकाणी तो ऑनलाईन अटेंड केला असं माहीत नाही मला काय झालं ते, पण नाराजीचा मुद्दाच नाही. एवढं चांगलं विमानतळ मिळालं, नाराजी कशाला पाहिजे.